बोल बाय. आज काय बनती? आज वय हा आज मटक्यातलं चिकन बनवणार आहे. त्यासाठी कांदा कापलाय, हे 4-5 टमाटे घेतले तर ते कापून घेते. 2 किलो चिकन आणले पप्पानी. आज मटक्यातलं करणार आहे. सगळा मसाला असा कच्चा मसाला टाकून सगळं चुलीवर बनवणार आहे. त्यासाठी कांदा टमाटर कापून घेते. दादा मला आपल्या शेतातली कोथिंबीर आणून दे पहिली. बघा आता केवढी कोथिंबीर झाली. ताजी ताजी कोथिंबीर आणली, शेंगाने काढून तिकडे टाकलेली आम्ही त्या शेतामध्ये आमच्या. लय मोठं झाली आता, काढूनच ठेवते आता ही सगळी. अशी ठेवली ना याला फुलं येते नाही तर. आता चिकन कांदा टमाटर कापून घेतलाय, कोथिंबीर साफ करून घेतली. आता चिकन धुवून घेते इथं चांगलं 2-3 पाण्याने धुवायचं. भात करते, तिला जायचंय लवकर कामाला. चिकन खाई संध्याकाळी घरी आल्यावर काय करा मग आता. बरं बाय तुला लय हाता. गावठी कोंबडी आणली का त्याच्यात हरकत राहते. बॉयलर कोंबडी मध्ये हे राहतो, मांस राहतो. 1 पीस मोठाले राहते बॉयलर कोंबडीचे आणि गावठी कोंबडीचे बारकालेच राहते. जाऊन दे आता, तुला जशी खातेस तशी संध्याकाळी काढून. बाहेर जायचं. चला आता चुली कशी घेते सामान सगळं. चिकन पण धुवून घेतलेलं आहे. आता जराशी पाणी निथळून काढते. आता मटक्यातच बसत आहे का नाही काय माहिती. आमच्याकडे मटक बारीक आहे. 4 आणला होता ना कोथिंबीर कापा कांद्यामध्ये. आता याच्यात आहे ना हे सगळं कच्चं मटेरियल टाकायचंय. कोथिंबीर टाकून घेते. पाणी थोडं बी नाही टाकायचं, असंच बनवायचंय. आपलं पोपटी जसं बनवतो तसंच. आता हे 2-3 टमाटे कापून घेतलेले ते पण टाकते. जर जवळ आवाज येत नाही म्हणतात. हे 2-3 कांदे कापून घेतलेत, 2-4 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या त्या पण टाकते. आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे 2 चमच, ते पण टाकते. हा गरम मसाला आहे तो पण टाकून देते. आणि थोडीशी 1 चमच हळद टाकते, 1 ते 1.5 चमच. आणि हे लाल तिखट हे पण टाकून देते. आणि हे कोणता सुहाना गरम मसाला आहे त्याच्यात ते पण टाकते थोडा. आणि कांदा लसूण मसाला आहे तो पण टाकून घेते थोडा. टाकू का एवढं बाकी? टाका. आणि हे आपला अख्खा गरम मसाला आहे, दालचिनी ते सगळा गरम मसाला आहे हे पण टाकते याच्यात. आणि 1 चमच तेल टाकून घेते. मोठा चमच टाकायचा आहे. एक पाहिजे तर उली तेली वर पण टाका असं थोडस. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, चांगलं एकजीव करायचं. बघा किती मस्त कलर दिसतोय, कसं छान झाले.
1-2 मिनिटं आता ठेवून देते आणि मग मटक्यामध्ये भरी दे. छोट मटक आहे, या मटक्यात टाकून घेणार आहे. भाजीचं मटक आहे आमचं. आता हे बसत का नाही का मी गेला. जरा चिकन जास्तच आहे. हा, याच्यात मटक्यात तेल टाकायचं काय दिदी? थोडं याच्यात टाकलंय मी. आपण मोहरीचं वय, मोहरीचं तेल नाही आपल्याला. थोडस याच्यात बी अर्धा चमच तेल टाकलंय आणि आता हे सगळं भरून घेणार आहे याच्यात. बस आज लय भारी होणार आहे चिकन. दही पण होतं ना आपल्याकडे. आणते दही. नको टमाटे मला आंबट होईल. नको आण, नाही आण. नको बाय, ते कुंभटच आहे दही. ते 2-3 दिवस झाले ते आणलेलं. नग नाही, परवा दिवशी आणलेलं दही आहे. तू चालला होय तिला सोडायला? घ्यायची नाहीच गाडी. पाणी बिणी काहीच नाही टाकून आहे. नको टाकू, त्याला सुटन. आता बघ बाबा नाही सुटलं तर म्हणजे तुझ्यावरच सगळं. तूच मला सांगितलं, दीदीनेच सांगितलं असं बनवून. मस्त पैकी बसले आता आणि या टोपाने झाकून ठेवणार आहे मी. आता असं झाकिणार आहे. आता एक पेपर आणला असता, ते चाळीचा पेपर ना, असं तारीने बांधला का लय मस्त बसत होती. हेच ठेवा लागेल ना. दुसरं काय झाकायला? वाटी काय तर पाहिजे होतं. वाटी बिटी तुरी तर घसरून जाईल. नाही घसरत, चांगलं तसंच राहायला पाहिजे मग ते असं राखील कुठे. दीदीला सोडायला चाललेलं, जॉबला चालली. टाइम झाला म्हणलं, सकाळी लवकर आणलं त्याच्यामुळे म्हणलं खाऊन जाईल. उरकतच नाही सकाळचं, काय करावं लवकर. नाही मग डायरेक्ट रविवारच्या दिवशी आणलं म्हणजे मग सगळ्यांना खायला भेटत. सोबत असं काय असलं म्हणजे सोबत जेवलं म्हणजे बरं वाटत. तर असं ठेवून देणार आहे मी याच्यावर. आता 6-5 आवरते जरा ईदालचा. पण आज बी कडीपत्त्याला आग लागल का? इथं लय मोठा जाळ होतं टाकल्यावर, आहे ना. हा, जरा साईडला करायचं होतं. हे कडीपत्त्याचं झाड आहे ना इथं, आम्ही छाटलंय त्याला. हे टाकलं का वरून मग सगळी आग वर जाती. पार नारळाच्या झाडाला लागती वरती. पडायला नाही पडत. मी काय असं बसते त्याला पडत आहे कशाचं. याच्यात लय मस्त शिजून निघत आहे. आता हे घास आहे का वाळ्याला, हे टाकणार आहे याच्यावर. असा थोडं टाकते, अर्धा. हे गरमाटाने ते सगळं चिकन शिजून निघत बघा. आता लाकडी घेते हातामध्ये. थंडी लागती, शेकला सहन होत नाही. पोळत आहे लगेच. लय जाळ लागला आता. आता लय मस्त जाळ लागला. एवढ्या जाळात शिजून निघून ती. जाळ इजला का 20-25 मिनिटं ठेवून द्यायचं आणि मग खोलायचं. त्याला लगेच नाही खोलायचं. कडीपत्त्याच्या झाडावर ते टाकलंय, त्याला वाफ लागते. त्याला ना छाटलंय ते कडीपत्त्याचं झाड, तर त्याला कोंब आलं बारकाली. शेक सहन होत नाही, थंडी सहन होत नाही. लय माणसाचं शरीर हे. टीव्हीचा आवाज कमी नाही केला. उली सगळी करून येते का तेवढं आवाज कमी.
चला आता पसारा आणला बाहेर, जेवण करून घ्यायचं. हे बघा मटक्यात चिकन बनवायला टाकलं होतं, पण हे ना मटकं गरमीने फुटलं वाटतं. याच्यात पहिलं 1-2 वेळेस मी बनवलं होतं ना, तर वरती जाड आहे मटकं आणि बुडाला पातळ आहे. तर हे फुटल्यामुळे मग या भगोल्यात बनावं लागलं मला डबल. बघितलं लवकर नाही तर सगळं पाणी गळून गेलं असतं खाली. चला मग या जेवायला आता. ही बघा किती मस्त भाजी झाली, तरी बी लाल लाल जरीत वरती आली. मटक्यातला प्लॅन होता, पण आता हे पण मातीच्याच भांड्यातलं आहे, पण ते मटकं होतं ना आणि हे आपलं भांड आहे. चला जाऊ द्या, कशात का व्हायला झालं बनलं. भाकरी बिकरी मोडतं वर जेवायला. कांदा कापून तुला याच्या बसतो. कपडा कुठे झाला? या गरमागरम चिकन खायला या बसा. भारी वासा आलाय. मला काही नाही बा, मला कोणत्या वासनात दिलं तरी चालतंय. थोडं थोडं द्या, जास्त देऊन पोट खराब होते. पोट खराब होते बस. दोनदा घेते माणूस. घे का तुला काय भाकर खा ना अर्धीशी. हा थोडी भात शिळी भाकर पण होती. टमाटे टाकलेत लय मोठे. भाजी जोरात झाली. कांदा लय मोठा चिरलाय काय कांदा याच्यात 2 टाकले. या गरम गरम चिकन खायला. यांना परत तुला काय लागेल ते. लेग पीस बारीक करून आणले वाटतं. गेले वेळेस नाही आणि खाल्लंच नाही, म्हणले मला लय लेग पीस ना तोडून आणतोस का? मस्त झालं. हे फुटलं नसतं त्या दिवशी जेवणी मस्त झाला असतो. बकऱ्याचं मटण शिजलं होतं त्या दिवशी. आपल्याला पण भाकरी सवय लागली. बाकी लोक आहेत ना भातच खातात. भाजी खात खाली. आपल्या भागाकडे बाजरीच्या भाकरीच खातात जास्त. बाजरी ज्वारी. आपले जेवढे भेट ना समजा भात आणि भाजीच खाते. त्यांच्या इकडे भात जास्त पिकवतं म्हणजे भात खातात. हमारे गाँव में भी ना रोटी कोई नहीं खाते, चावल और सब्जी. हम लोग को लग गया अभी. आपल्या ह्याकडे 1 दिवस भात दिला, 2 दिवस भात दिला, 3ऱ्या दिवशी म्हणते नको आम्हाला भाकर पाहिजे. भाताने पोट नाही भरत.